कलांमध्ये इंडियाचा 300चा आकडा पार झालेला आहे। तब्बल 305 जागांवर एनडीए आघाडीवर आहे। राष्ट्रीय लोकशाही दल एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही दल इंडियाचा 300चा आकडा पार झालेला आहे। तर इंडिया आघाडी पिछाडीवर आहे। बघा सुरुवातीच्या देशभरातून जे कल येत आहेत त्यामध्ये 300चा आकडा एनडीएनं पार केलेला आहे। तर राज्यातले जे कल येत आहेत त्यामध्ये देखील आता काटेकी टक्कर पाहायला मिळते। बीडमध्ये बजरंग सोनावणे आघाडीवर आहेत, ते शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। बीडची लढत देखील खूप चुरशीची झाली होती, कारण भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे तिथे उमेदवार आहेत। बारामती सर्वात उत्कंठावर्धक निकाल तिथला असणारे सुप्रिया सुळे ज्या शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत त्या आघाडीवर आहेत, कारण नणन विरुद्ध भावजाय अशी लढत तिथं झाली होती। पवार विरुद्ध पवार कौटुंबिक संघर्ष बघायला मिळाला होता। बघा आघाड्यांमध्ये एनडीएचा बहुमताचा आकडा पार आहे। जे कल येतात समोर त्यामध्ये तब्बल 305 जागांवर एनडीए आघाडीवर आहे। कलांमध्ये एनडीएचा 300चा आकडा पार आहे। एक्झिट पोलमध्ये देखील सगळे अंदाज हे एनडीएच्या बाजूने होते। कोकण बघतोय आपण, कोकणमध्ये बघा एकूण 6 जागा आहेत, त्यामध्ये 4 जागा भाजप पुढे आघाडीवर आहे, 2 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे। विद्यमान केंद्रीय मंत्री भाजपचे उमेदवार नारायण राणे हे देखील आघाडीवर आहेत। आपण कोकणचा विचार केला तर तिथे एकूण 6 जागा आहेत, 4 जागांवर भाजप पुढे आहे म्हणजेच महायुती पुढे आहे, तर 2 जागांवर काँग्रेस पुढे आहे। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ जे भाजपचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत, त्यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर आहेत। आघाड्यांमध्ये एनडीएचा बहुमताचा आकडा पार आहे, 300च्या पार एनडीए गेलेला आहे। 305 जागांवर एनडीएने आघाडी मिळवलेली आहे। नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 300चा आकडा पार केला। बघा वर्ध्याची लढत अमर काळे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांनी आघाडी घेतलेली आहे। तरी ते तडस हे भाजपचे उमेदवार आहेत। तडस हे पिछाडीवर आहेत जे भाजपचे उमेदवार आहेत। आपण बघतो जे कल महाराष्ट्रातले हाती येत आहेत त्याच्यामध्ये वर्ध्यामधून अमर काळे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत। आघाड्यांमध्ये एनडीएचा बहुमताचा आकडा पार आहे। देशभरातून जे कल हाती येत आहेत त्यामध्ये तब्बल 305 जागांवर एनडीए आघाडीवर आहे। राष्ट्रीय लोकशाही दल नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स 300चा आकडा त्याने पार केलेला आहे, तर इंडिया आघाडी मात्र